एका जंगलात एक वाळलेले झाड होते. त्याच्या बुंध्याशी एक फुलांची मोठी वेल पसरली होती. झाडाच्या वरून पक्ष्यांचा एक थवा जात होता. त्यापैकी एक पक्षी म्हणाला, "चला रे, त्या झाडावर विश्रांती घेऊया." "अरे नको नको, ते झाड वाळलेले आहे, त्यावर सावली नाही. आपण पुढच्या झाडावर जाऊन बसू." सगळे पक्षी एकसाथ म्हणाले व तो थवा पुढे निघून गेला. पक्ष्यांचे बोलणे ऐकून झाडाला खूप वाईट वाटले. एक मोठा उसासा टाकत झाड म्हणाले, "यांच्या कित्येक पिढ्या माझ्याच अंगाखांद्यावर खेळून मोठ्या झाल्या. आता मात्र क्षणभर विश्रांतीसाठी सुद्धा मी नको यांना." झाडाचे उदास बोल ऐकून वेलीला खूप वाईट वाटले. ती वेल हळूहळू आपल्या फांद्या त्या झाडाच्या दिशेने वळवून त्यावर चढून गेली. सगळे झाड हिरवेगार दिसू लागले. फुलं पानं जणू त्या झाडाचीच भासत होती. झाडही मनातून आनंदले. झाडाचा आनंद बघून वेलीलाही आनंद झाला. एक दिवस एक कावळा त्या झाडावर बसल्या बसल्या म्हणाला, "अरे झाडोबा, त्या वेलीला तू तुझ्या डोक्यावर चढवून घेतलंस आणि ती स्वतःलाच झाड समजायला लागली. काल म्हणे ती सगळ्या पक्ष्यांना मीच झाड आहे असं सांगत होती." कावळ्याचं बोलणं ऐकून वाळलेल्या खोडाचा अहंकार उफाळून आला. झाड वेलीला रागाने म्हणाले, "कोणाच्या परवानगीने तू वर आलीस? चल खाली उतर." वेल चुपचाप खाली उतरून आली. भुईवर पसरली. तिच्या फुलाच्या सुगंधाने पुन्हा माती सुगंधित झाली. झाडाचे कान भरणारा कावळा त्याच्या बोडक्या खोडावर शिटं टाकून उडून गेला. बोध: स्वतः खात्री केल्याशिवाय दुसऱ्याचे ऐकून जीवनात कोणतीही कृती करणे टाळायला हवे. कधीकधी आपण चांगली माणसं आपल्या खऱ्याखुऱ्या हितचिंतकांना गमावून बसतो. आपल्याजवळ येणारा प्रत्येक जण स्वार्थापायीच आपल्या जवळ येतो असे नाही. प्रेम, जिव्हाळा, मैत्री, दया, करुणा या भावनाही त्या जवळ येण्यामागे असतात.